महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. शहादा तालुक्यातील तरहडी जावदा रस्त्यावरील जावदा शिवारातील एका बंद पडलेल्या जिनिंगवर म्हसावत पोलिसांनी गुरुवारी टाकलेल्या धाडीत सुमारे 3,50,00,000 रुपयांचा विदेशी कंपन्यांच्या मद्याचा साठा व 50 लाखांची चारचाकी वाहने असा सुमारे 4,02,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मद्य साठ्यासह एक कंटेनर, आयवा तसेच काही चारचाकी वाहनेही आढळून आली असून जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. काल दिनांक 9 रोजी रात्री उशिरा म्हसावत पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी गुरुवार दिनांक 8 रोजी सकाळी पथकासह संबंधित जिनिंगवर छापा टाकला. पाणी दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैधरित्या साठवणूक केलेला विदेशी मद्याचा साठा आणि विविध वाहने आढळून आल्याने पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेत पंचनामा सुरू केला. सकाळपासून सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मद्य साठ्याची मोजणी, वाहनांची तपासणी व पंचनाम्यांचे काम करताना पोलीसही हैराण झाले होते. सकाळपासून सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, म्हसावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुरावे संकलित करण्यासह जप्त मुद्देमालाचा पंचनामा करताना पोलिसांनी कुठलेही पुरावे सुटू नये याबाबत दक्षता घेत होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत म्हसावत पोलीस ठाण्यात सत्तार मोहन ठाकरे राहणार अनकवाडा म्हसावत, नीलकंठ अरुण वाणी राहणार दिंडोली सुरत हल्ली मुक्काम म्हसावत, मेहमूद अब्दुल कलाम मंसुरी चालक राहणार राजगड तालुका सरदारपूर मध्य प्रदेश, रविजीत सिंग उर्फ सिंग चालक विष्णुनगर तालुका गोहाना जिल्हा सोनीपत हरियाणा या 4 संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. संशयित आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले. त्या घटनेतील सत्तार ठाकरे हा संशयित आरोपी पसार झालाय. दरम्यान म्हसावत पोलिसांनी अवैध दारू तस्करीचा मोठा डाव उधळला असून त्यासाठी वापरण्यात येणारी आयवा डंपर, कंटेनर, ग्रँड विटारा, पिकअप, इको, फॉर्च्युनर, XUV 300 तवेरा यासारख्या गाड्या जप्त करण्यात आल्या असून त्या गाड्यातून गुजरात राज्यात दारूच्या तस्करीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जावदे गावानजीक बंद पडलेल्या जिनिंगमध्ये साठवलेले विदेशी मद्य कंटेनर आणि ट्रकमधून गुजरात राज्यात तस्करी केली जात असल्याचा संशय आहे. जप्त केलेली सर्व वाहने गुजरात राज्याची पासिंग असल्याची माहिती समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अवैध मद्य साठ्याबाबत करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे करीत आहेत. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे.